नवऱ्याने बायकोला माहेरात जाऊन का पेटून मारले? कारण ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. घरातील कर्त्या पुरुषाचे व्यसन घराची राख रांगोळी केल्याशिवाय राहत नाही. व्यसनी पती संसार, पत्नी आणि मुलांच्यासाठी कर्दन काळ ठरतो. त्याला कशाचेच भान नसते. याचेच दुर्दैवी उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिसून आले. व्यसनी पतीने माहेरी राहणाऱ्या आपल्या पत्नीला जाळून ठार मारले आणि स्वतः तुरुंगात गेला. हे कृत्य करताना आपले लहान मूल पोरके होणार आहे याची मात्र त्याला जाण उरली नव्हती. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चंद्रपूर शहरातील गौतम नगर महाकाली वॉर्ड या ठिकाणी कमला समय्या भडके या 70 वर्षाच्या वृद्धा राहतात. त्यांच्यासोबत त्यांची नात दीक्षा शुभम भडके ही सुद्धा राहत होती. दीक्षाचा विवाह 5 वर्षापूर्वी शुभम राजू भडके याच्याशी झालेला होता. सध्या दीक्षा ही 27 वर्षाची असून शुभम हा 28 वर्षांचा आहे. गेले 6-7 महिने या पती पत्नीमध्ये वाद होऊ लागलेला होता. तसा शुभम हा आपल्या आई वडिलांच्याकडे वेगळा राहू लागला, तर दीक्षा आपल्या आजीकडे म्हणजे कमला भडके यांच्याकडे राहू लागली. ते आपल्या पतीच्या व्यसनाला आणि नशेत त्याच्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळलेली होते. आपल्या माहेरी म्हणजे आजीजवळ तरी आपल्याला चांगले जगता येईल अशी तिची अपेक्षा होती. पण शुभमने तिला तिथे सुखात राहू दिले नव्हते. तो तिथे जायचा, दारूच्या नशेमध्ये तिला आणि तिच्या आजीला शिवीगाळ करायचा, शिवाय मारहाण करायचा. यातून सुटका कशी करून घ्यावी हे बिचारा दीक्षाला समजत नव्हते. पण यातून तिची सुटका अत्यंत निर्दयपणे होणार होती. तो काळा दिवस उगवला. सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता दीक्षाची आजी कमला भडके या आपल्या बहिणीकडे गेल्या होत्या. त्या रात्री शुभम आलेला होता. दीक्षा ही एकटीच असल्याची संधी साधून त्याने तिला पेटवून दिले आणि पळ काढला. तिला उपचारासाठी दाखल केले असता दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी दीक्षाचा मृत्यू झाला अशी फिर्याद तिच्या आजीने पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलिसांना जबाब देताना कमला समय्या भडके यांनी सांगितले की माझी नात दीक्षाचा विवाह 5 वर्षापूर्वी शुभम राजू भडके याच्याबरोबर झालेला होता. गेल्या 6-7 महिन्यांपासून दीक्षा आणि शुभममध्ये वाद आणि भांडणे होऊ लागले होते. तेव्हा शुभम हा आपल्या आई वडिलांच्याकडे जाऊन राहू लागला, तर दीक्षा माझ्याकडे देवदास गोवर्धन गौतम नगर महाकाली वॉर्ड चंद्रपूर या ठिकाणी राहू लागली होती. तसेच त्यांची मुलगी त्रिशा वय वर्षे 5 ही तिच्या वडिलांच्या सोबत राहत होते. दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता वॉर्डात राहणारी माझी बहीण कुसुम कालिदास गलबले हिच्या घरी गेले होते. तासभर तिच्याकडे थांबून रात्री 9 वाजता घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा बाहेरून बंद असलेला दिसून आला. आतून दीक्षाचा मला वाचवा असा आवाज ऐकू आल्याने मी घाबरून आत गेले. तेव्हा माझी नात दीक्षा ही विवळत होती. तिच्या अंगावरील कपडे जाळलेले होते, तिचे केसही जाळलेले होते. तेव्हा मी तिला दुसरे कपडे घालायला दिले आणि शेजारी लोकांच्या मदतीने तिला ऑटो रिक्षामध्ये बसवून सरकारी दवाखान्यामध्ये नेऊन भरती केले. माझी नात दीक्षा माझ्याकडे राहत असताना तिचा पती शुभम हा अधूनमधून दारू पिऊन यायचा. दीक्षाला आणि मला सुद्धा मारहाण करायचा. दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी दीक्षा घरी एकटी असताना तिचा पती शुभम राजू भडके याने दीक्षाला ठार मारण्याच्या इराद्याने पेटवले आहे अशा आशयाची फिर्याद कमला समय्या भडके वय वर्षे 70 यांनी दिली. यावरून शहर पोलिसांनी आरोप क्रमांक 0011 कलम 109(1) प्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला अटक केली आहे.